मी विक्रम नामदेवराव एरणे, गटनेता काँग्रेस पक्ष, नगर परिषद गडचांदूर। कामगार नेते विजयभाऊ ठाकरे यांनी रेती घाटासंदर्भात एक तक्रार दाखल केली होती। त्याची बातमी प्रकाशित केल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष मुमताज भाई यांच्या विरोधात तहसीलदार कोरपना यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची असल्या प्रकारे गडचेपी करण्याचा जो प्रकार तहसीलदार कोरपना यांनी केला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो। असल्या प्रकारचा प्रकार आजपर्यंत गडचांदूर परिसरात झालेला नाही। पत्रकारांची मुस्कटदाबी एक सुज्ञ नागरिक आणि पक्षाचा नेता म्हणून आम्ही कदापि सहन करणार नाही। मागील 2 दिवसापूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली की तहसीलदार कोरपना यांनी पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याकरता माननीय ठाणेदार गडचांदूर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। परंतु एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी जर एखाद्या अन्यायाविरोधात, एखाद्या भ्रष्टाचारविरोधात, एखाद्या चुकीच्या कार्याच्या विरोधात जर छापली असेल तर ती बातमी चुकीची आहे किंवा खरी आहे त्याबद्दल सहनिशा झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई झाली पाहिजे। परंतु बातमी छापली म्हणून एखाद्या पत्रकारावर गुन्हा दाखल करा ही लोकशाहीला, जे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण म्हणतो पत्रकारितेला, त्याचं आवाज दाबण्याचा, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा हे कुठेतरी केविळवाणा प्रयत्न आपले तहसीलदार करत आहे असं मला वाटते। चुकीचं छापलं असेल तर अवमानण्याचा खटला दाखल करावा आणि जर खरं छापलं असेल तर त्या चौकशी होऊन त्या चौकशीनुसार जे काही कायद्यात कारवाई आहे आपल्या देशामध्ये त्या संविधानानुसार कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे। आणि पत्रकारिता लेखणीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये, यांचं स्वतंत्रपणा असलं पाहिजे। एखाद्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं अशा प्रकारची एखाद्या पत्रकाराची मुस्कटदाबी जर करत असेल तर या ठिकाणी आम्ही या दंडेशाहीचा, हुकुमशाहीचा निषेध। सतीश मी उपलेंचवार, भारतीय जनता पार्टी गडचांदूर शहर अध्यक्ष। आत्ताच परवाच्या पत्रामध्ये, वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचली। त्यामध्ये पत्रकारांवर एक बातमी छापली म्हणून त्याच्यावर एक कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे दबाव टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला प्रतिनिधी पत्रकार जेव्हा बातमी छापतो तेव्हा त्यांच्याकडे कोणीतरी बातमी दिलेली असते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते बातमी छापतात। परंतु ही बातमी जर चुकीची असेल तर त्याची शहानिशा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे। पण असं न करता आपल्या बळाचा वापर करून माननीय तहसीलदार यांनी पोलीस स्टेशन गडचांदूरवर एक दबाव केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी एक लोकशाहीला चौथा स्तंभ आपण जे म्हणतो तो कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून त्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून वरिष्ठाकडे आम्ही, जिल्हाधिकारी साहेबांकडे या संदर्भात आम्ही जाऊन तक्रार दाखल करणार आहोत आणि ज्यांच्यावर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि अशा प्रकारे जर कोणता अधिकारी जर एखाद्या पत्रकारावर किंवा कोणत्याही सामान्य जनतेवर आपला दबाव तंत्र दाबून त्याला ब्रिटिश धरण्याचा जर प्रयत्न करत असेल तर भारतीय जनता पार्टी 100% त्याच्या पाठीशी राहील आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल। ज्या रेती विरोधात सय्यद मुमताज यांनी पत्रकारांनी बातमी छापली त्या रेतीची विभागीय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी आणि पत्रकारावर याच प्रकारचे कोणत्याही अधिकाऱ्यानं दबाव तंत्र टाकण्याचा प्रयत्न करत असेल, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तिसरा डोळा आहे आणि म्हणून मी सय्यद शब्बीर जागीरदार, प्रोग्रामी पत्रकार संघाचे जीवती तालुका अध्यक्ष, तहसीलदार साहेबांचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो। यानंतर पत्रकारावर कोणी अशा प्रकारचा दबाव टाकणार तर ते पत्रकार संघटना कदापि खपून घेणार नाही, याची दक्षता घ्यावी। पत्रकारावर तहसीलदार यांची पोलिसाकडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी हे एका वर्तमानपत्रामधून वाचून फार दुःख वाटलं। कारण एखाद्या पत्रकारांनी बातमी छापली
म्हणून त्याच्या विरोधात पोलिसात तक्रारी करणं ही काही बाब योग्य नाही. एका पत्रकारांनी बातमी छापली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसाकडे दबाव आणायचा आणि त्यांचा भाऊ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर एखादा छोटा मोठा रोजगाराचा साधन म्हणून व्यवसाय करत असताना त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही तक्रार नसताना तलाठ्याला पाठवून त्याची दमदाटी करणं, नोटीस बजावणं हा प्रकार अशोभनीय आहे. प्रशासनिक अधिकारी हे तहसीलदार आहे, जिल्हा तालुक्याचे दंडाधिकारी आहेत. संविधानाची आणि कायद्याचं रक्षण करणं, कायद्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि असे असताना जर वाकलेकर साहेब एका पत्रकाराच्या विरोधात तक्रार देत असेल तर मात्र ही बाब अशोभनीय आहे. प्रशासनिक अधिकाऱ्यांनी जर त्याची चूक असेल, त्यांनी खोटी बातमी छापली असेल तर नक्की दावा करावा, परंतु पोलिसाकडे तक्रार करून त्याच्या भावाला दमदाटी करून अशा प्रकारची कारवाई करणे हे तहसीलदार साहेबांना शोभत नाही. ज्या माणसांनी तक्रार केली त्याची चौकशी वरिष्ठ अधिकारी करत आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये जर तहसीलदार दोषी असेल तर नक्की कारवाई होईल, परंतु दोषी नसेल तर कारवाई होणार नाही. परंतु एखाद्याने तक्रार केली, पत्रकारानं बातमी छापली म्हणून ही कारवाई करणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारिता हा भारतीय लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ मानला जातो. भारतीय संविधानात विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यास अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की संविधानातील आणि भारतीय लोकशाहीतील सत्यमेव जयते हा मंत्र खऱ्या अर्थाने जर जपला जात असेल तर तो केवळ आणि केवळ पत्रकारांमुळेच जपला जातो. अशा परिस्थितीत एखादी बातमी पत्रकाराची रुचली नाही तर त्या बातमीच्या विरोधात खुलाशेवार आपण आपले म्हणणे मांडू शकतो, आपली बातमी देखील देऊ शकतो. हा संपूर्ण अधिकार आपल्याला असतो. मात्र असे काहीही न करता एखाद्या पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने म्हणावे किंवा अन्य त्यांच्या दुसरा कुठलाही हेतू असू शकतो, त्या कोणत्याही हेतूमुळे जर एखाद्या पत्रकारावर गुन्हे दाखल होत असेल तर ही बाब निश्चितच मला वैयक्तिक निषेधार्ह वाटते. पत्रकार मित्र स्नेही सय्यद मुमताज अली यांच्या विरोधात तहसीलदार कोरपना यांनी दाखल केलेला गुन्हा हा अतिशय चुकीचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.